विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? अपठित पद्यांश. काय आहे? अपठित पद्यांश. आणि अपठित पद्यांश यांचा हा पहिला सीझन आहे. आपण याचं पहिले बघितले की अपठित गद्यांश. तर आता आपण पाहणार आहे अपठित पद्यांश. बघा, पहिला मी तुम्हाला सांगणार आहे की अपठित पद्यांश काय आहे. अपठित पद्यांश आहेत की जसा अपठित गद्यांश होता. गद्यांशमध्ये तुम्हाला काय दिलेला होता की धडा दिलेला होता, त्याप्रमाणे वेगळा धडा होता. तुमच्या पुस्तकावर नाही आहे. तर याप्रमाणे अपठित पद्यांश पण तसेच आहे. पद्यांश म्हणजे कविता. तर याबद्दल अपठित पद्यांश कसा येणार तुम्हाला हा नवीन आहे की कारण की धडामध्ये तुम्ही त्यांचं वाचन करणार तर तुम्हाला कळणार किंवा समजणार आहे. तर हा तर वेगळे आहे. तर यांचा प्रश्न तुम्हाला कसा विचारून जाणार आहे किंवा कसा करणार आहे हे पण तुम्हाला याबद्दलही सांगितलं आहे. बघा, इथे कविता दिलेली आहे, तर कविता मी वाचणार आहे तुमच्यासाठी आणि इथे जे प्रश्न किंवा उत्तरे दिले आहे हे तुम्हाला करायचं आहे. कळलं? हो. तर चला पहिला बघूया यांचं पद्यांश. बघा, यदि तू लोट पडेगा थक कर, अधड़ काल बवंडर से डर, प्यार तुझे करने वाले ही देखेंगे तुझको हंस हंस कर, खग उड़ते रहना जीवन भर और मिट गया चलते चलते, मंजिल पथ तय करते करते तेरी खाक चढ़ाएंगे, जग उन्नत भाल और आंखों पर खग उड़ते रहना जीवन भर. तर या कविताबद्दल मी तुम्हाला एक थोडंसं प्रमाणे सांगणार आहे की कशाप्रमाणे की इथे दिलेलं आहे की तुमच्या जीवनात कितीही भवंडर म्हणजे कितीही परिस्थिती खराब येऊ द्या, कितीही दुःख यायचं तर तुम्हाला काय करायचं, त्या परिस्थितीचा सामना करायचा किंवा त्यांचा उभरून बाहेर काढायचा आहे. तर या जी परिस्थिती येतात तुम्हाला हसून या परिस्थितीचा सामना करायचा. लोक तुम्हाला बघणार की तुम्ही तुमची जी परिस्थिती आहे कशाप्रमाणे दिलेली आहे, तर तुम्ही त्यांच्यात बाहेर कसं काढत आहे किंवा बाहेर कसं जाणार आहे. तर याबद्दल असंही सांगितले आहे या कवितामध्ये. तर आता आपण पाहणार यांचा प्रश्न किंवा उत्तरे. तर चला बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे, पद्यांश में प्रयुक्त पक्षी के 2 अंगों के नाम लिखो. तर पद्यांश यातून पक्षी आले, त्यांचं अंग म्हणजे शरीराचा देहाचं नाव लिहायचा. तर भाल आणि आखे. काय आहे? भाल किंवा आखे. तर याप्रमाणे तुम्हाला कसं करायचंय की याचा प्रश्न कसा कडून काय जाणार आहे, तुम्हाला काय करायचं, हा जे तुम्हाला पद्यांश दिलेले आहे किंवा जे कविता दिलेली आहे तुम्हाला ना वाचन करायचं, पुन्हा पुन्हा वाचन करायचं. तुम्हाला जसं नाही कळणार ना करायचं. मी कशा करत होती, मी माझा जे वेगळा असतात, मी कशा करते जेव्हा हा प्रश्न माझ्या समोर येतात ना, तर मी काय करते, पहिला ना मी प्रश्न विचारून घेते, पहिला मी प्रश्न वाचन करून घेते, नंतर मी काय करते त्याचा अभ्यास करते. कारण की जेव्हा तुम्ही प्रश्न विचारताना किंवा प्रश्न वाचताना तर याबद्दल जेव्हा तुम्ही त्यांचं आकलन किंवा परिच्छेद किंवा हा कविता जी आहे पद्यांश हा दिलेली आहे ते तुम्ही वाचताना तुम्हाला कसं ठाऊक येतं की हा जे प्रश्न किंवा हा जे शब्द ना प्रश्नामध्ये आलेला आहे तर याबद्दल हे कवितामध्ये आहे. तर याप्रमाणे यांचं उत्तर तुम्ही सही प्रमाणे शोधू शकता. हा माझा आहे की मी असं शोध करत होता, पण तुम्हाला असं आहे की नाही मला काय करायचं, हा कविता पहिला वाचन करायचा मग नंतर प्रश्न कसा आहे हे विचारून घ्यायचा, तर तुम्ही ते पण करू शकता. मी माझं सांगत होते की मी कसं करत होते. तर याप्रमाणे असं दिलेलं आहे. तर पहिला प्रश्न झालेला आहे. आता आपण दुसरा पाहणार आहे. बघा, समझकर लिखिए, समजून लिहायचं आहे. पथ पर चलते चलते पीछे लौटने पर कौन हंसकर देखेगा. जेव्हा तुम्ही पंथ म्हणजे रास्ता, पथ मध्ये रास्ता किंवा मार्ग हातून जेव्हा चढता तर तुम्ही पिछे मागे जेव्हा तुम्हाला बघणार आहे तर कोण हसणार आहे, तर यांचा उत्तर आहे खग. कोण हसणार आहे? खग. खग म्हणजे पक्षी. खग हसणार आहे. आता दुसरा, निम्नलिखित शब्दों का अर्थ लिखिए. निम्नलिखित हा जे शब्द आलेला आहे त्यांचा अर्थ लिहून घ्या. तर याबद्दल यांचं उत्तर कशाप्रमाणे दिलेले आहे ते आपण बघणार आहे. आता बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, हमें प्यार करने वाले के पथ पर चलते चलते पीछे लौटने पर हंसकर देखेंगे. जेव्हा आमच्या समोर किंवा आमचे जे लोक प्रेम करत आहे, जेव्हा आम्ही पाठी बघणार आहे ते आम्हाला बघून हसणार आहे. ते आम्हाला बघून काय करणार आहे? हसणार आहे. तर याप्रमाणे असंही दिलेले आहे यांचं उत्तर. दुसरा काय होतं, तुमच्या निम्नलिखित शब्दों के अर्थ लिहिणे. निम्नलिखित शब्दाचा आपल्याला अर्थ लिहायचा होते. तर खग म्हणजे पक्षी, काळ म्हणजे समय. तर यातून असे उत्तरे दिलेले आहेत. तर अजून काय आहे बघूया.
आता बघा तिसरा जे प्रश्न आहे ते काय दिलेला आहे, निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए. निम्नलिखित पद्यांश यांचा भावार्थ आपल्याला लिहायचा आहे. बघा, यदि तू लौट पडेगा थककर, अधर कालबवंडर से डर, प्यार तुझे करने वाले ही देखेंगे तुझको हस हस कर. तर याप्रमाणे यांचा अर्थ कसा दिलेला आहे ते आपण बघणार आहे. तर चला बघूया. कवि खग के माध्यम से मानव को सदैव चलने रहने की प्रेरणा देता है. कवी पक्षी असा पक्षी यांचं उदाहरण देऊन म्हणत आहे की ते सदैव काय करत आहे, चलत आहे. ते आपली प्रेरणाबद्दल चलत आहे. ते कधी थांबतं का? नाही. कवि पक्षी से निर्भीकता, साहस, हिम्मत के साथ जीवन भर उड़ने के लिए कह रहा है. कवी यातून पक्षी तो निर्भक्ता म्हणजे नाही डरणार आहे किंवा साहस, हिम्मत याचा बद्दल जे जीवन घडलेलं आहे त्यांचा उडून जाण्याचा प्रयत्न करत आहे. कवि का मानना है कि अगर हम थककर या आंधी तूफान से डरकर वापस लौट आएंगे. कवी काय म्हणत आहे की आम्ही म्हणजे डरून किंवा घाबरून हा निर्भक्ता जे साहस आमच्याकडे आहे ते निघून सोडून आम्ही जीवनभर उडणारा जे प्रयत्न करत ते सोडून येणार, तर आमच्या जे थकून वापस लौट आएंगे म्हणजे येणार, तब हमें प्यार करने वाले ही हमें देखकर हमारी खिल्ली उडाएंगे. और जेव्हा जे आमच्या बद्दल जे दुश्मन आहे ते तर हसणारही, परंतु जे आमच्याजवळ प्रेम करते, जे आमचं मान्य करते, हे लोक पण आपल्याला बघून हसणार आहे आणि आमचा मजाक किंवा मस्करी उडवणार आहे. हम पर हंसेंगे इसलिए कभी हमें कहते हैं कि तुम आशावादी बनकर सतत मंजिल की ओर बढ़ते जाओ. याबद्दल कवी आपल्याला सांगत आहे की तुम्ही आशावादी बनून सतत मंजिल यावर ओढून किंवा फिरून जाणार आहे. कळलं? हो. तर चला दुसरा बघूया. बघा आता दुसरा अपठित पद्यांश आहे ते बघूया. चला बघा, कविता बघा. जीवन में फिर नया विहान हो, एक प्राण एक कंठ गान हो, बीत अब रही विषाद की निशा, दिखने लगी प्रयाण की दिशा, गगन चूमता अभय निशान हो, हम विभिन्न हो गए विनाश में, हम अभिन्न हो रहे विकास में, एक श्रेय प्रेम समान हो. तर याबद्दल इथे दिले आहे की तुमच्या जे विहान म्हणजे सुरुवात होणाऱ्या जे सुंदर तरीकातून जे सकाळी होणार त्यांचा कंठ गाऊन घ्या आणि विषाद कोणाला पण नको घ्या. तर याप्रमाणे तुम्हाला दिले आहे की तुम्ही अभिन्न अंग म्हणजे खूपच प्रमाणे चांगल्या प्रमाणे मागे निघून घ्या. आता यांचं प्रश्न किंवा उत्तरे आपण बघणार आहे. बघा पहिला, कृती पूर्ण कीजिए. सभी जन इन सूत्रों में बंध गए. सगळं जण या सूत्रातून बंधून जाणार आहे. कोणता? एकता के सूत्र में, एकताचं सूत्र मध्ये बनणार आहे. दुसरा, इसकी निशा बीत रही है. यांची निशा बीतून जाणार आहे. तर कोणाची? विषाद की. कोणाची? विषाद यांची. दुसरा, सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए. सही विकल्प चुनून तुम्हाला वाक्य पूर्ण लिहायचं आहे. तर पहिला काय आहे? सभी के विचारों में एकता अनेकता हो. सगळ्यांचं विचारायला आपल्याला एकता किंवा अनेकता आहे. तर याबद्दल यांचं उत्तर काय आहे? सभी के विचारों में एकता हो. काय आहे? एकता. तर याचं उत्तर काय आहे? एकता. दुसरा बघा, दिए गए शब्दों के विलोम शब्द लिखे. जे तुमच्या शब्द दिले आहे त्यांचा विलोम शब्द लिहायचा आहे किंवा विरुद्धार्थी शब्द असंही आपण म्हणतो. तर पहिला काय आहे? निशा म्हणजे काय होणार? भोर. निशा म्हणजे काय होणार? भोर. आणि प्रेम म्हणजे नफरत. तर याप्रमाणे असंही दिलेले आहे. तर अजून बघूया. चला आता आपल्याकडे आलेला आहे स्वमत. कोणता? स्वमत. दिसत आहेत की नाही तुम्हाला? हो. बघा, निम्नलिखित पठित पद्यांश का भावार्थ लिखिए. निम्नलिखित पठित पद्यांश यांचा तुम्हाला भावार्थ लिहायचं आहे. तर पहिला काय आहे? बघा, हम विभिन्न हो गए विनाश में, हम अभिन्न हो रहे विकास में, एक श्रेय प्रेम समान हो. तर याबद्दल यांचा अर्थ काय, या ओळीचा अर्थ काय ते आपण बघणार आहे. कळलं? हो. बघा, अभावग्रस्त इंसान के प्रति सहानुभूति दिखाते हुए देश प्रेमी कवि जनगीत कविता के माध्यम से नए भारत को बनाने की प्रेरणा दे रहे. इथे काय म्हणाले आहे की जे अभावग्रस्त इंसान आहे त्यांची प्रति सहानुभूती दाखवा आणि त्यांची देशप्रेमी कवी जनगीत कविताच्या माध्यमातून नवीन भारतीयांचा प्रेरणा देण्याचं आहे. कवि स्पष्ट कर रहे हैं. कवी हा स्पष्ट करते की विनाश के समय हम अलग अलग हो गए थे. जेव्हा आपल्या देशात विनाश होऊन जात होता तेव्हा आम्ही वेगवेगळे होऊन गेले आहेत. पर अब भारत के विकास में एक होकर रहेंगे. आता आपण जे भारतचा विकास चाललेला आहे त्याच्यासाठी आम्ही सगळं एक होऊन
जाणार आहे। भारत की उन्नति ही हमारी खुशी, श्रेय और प्रेम है। भारत यांची उन्नति ही आमची जे खुशी, श्रेय आणि प्रेम आहेत। इसके लिए हमें अन्याय अत्याचार का विरोध करना पड़े। याच्यासाठी आम्हाला अन्याय किंवा अत्याचार यांचा विरोध करायचा आहे। तब भी करेंगे, निडर होकर हम सारी बुराइयों का सामना करेंगे। आणि तेव्हा पण आपण करणार आणि तेव्हा पण आपण निडर होऊन नाही डरून किंवा नाही भय होऊन सारी जे बुराई आहेत, सारी जे बुराई आहे त्यांचा आपण सामना करणार आहे असं त्यांनी सांगितले आहे। तर कळलं तुम्हाला हा भावार्थ? हो, तर चला अजून बघूया। आता आपल्या समोर अजून एक पद्यांत दिलेला आहे, तर चला बघूया। कविता बघा। मत कहो आकाश में कोहरा घना है, ये किसी व्यक्तिगत की आलोचना है। सूर्य हमने भी देखा सुबह का, क्या करोगे सूर्य का क्या देखना है। इस सड़क पर इस कदर कीचड़ बिछा है, हर किसी का पाव घुटने तक सना। तर याबद्दल असे दिलेले आहे की हा कविताबद्दल दिलेला आहे की आकाशात खूपच कोहरा झालेला आहे। तर याबद्दल असं आपल्याला दिसत आहे की हा व्यक्ती एकमेकाशी काय करत आहे, आलोचना करत आहे। सूर्य जेव्हा निघते तर आपण ते पाहते आणि जेव्हा अस्त होते ते पण आपण पाहते। तर हा जे सडक आहे त्याच्यामध्ये खूपच किचड आहे आणि कोणी पण त्याला साफ नाही करते। सगळ्याचा पाय जे आहे ना ते घुटणामधून झालेला आहे, म्हणजे घुटणातून किचड सांडलेला आहे। तर याप्रमाणे असंही यांचा अर्थ दिले जात आहे किंवा असं दिलेले आहे। तर आता आपण यांचा प्रश्न किंवा उत्तरे पाहणार आहे। तर चला बघूया। प्रकृति पुण्य कीजिए, स्थिती आसमान आणि सडक यांची स्थिती काय आहे, आसमान किंवा सडक। आसमान म्हणजे काय आहे हे बघा इथे, घना कोहरा छाया है। तर याबद्दल इथे यांचं पहिलं उत्तर आहे घना कोहरा छाया है। आता दुसरा, कीचड़ बिछा हुआ, सडक कसं आहे, कीचड़ बिछा हुआ आहे। तर याप्रमाणे आपण दुसरा प्रश्न पाहणार आहे। सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए। सही विकल्प चुनून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे। तर पहिला आहे सर्वत्र भ्रष्टाचार, मिट्टी का कीचड़ फैला हुआ है। सर्वत्र भ्रष्टाचार हा मिट्टीचा कीचड फैललेला आहे। तर याप्रमाणे यांचं उत्तर आहे सर्वत्र भ्रष्टाचार का कीचड़ फैला हुआ है। सर्वत्र भ्रष्टाचार यांचं कीचड फैललेला आहे। दूसरा, निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए। निम्नलिखित हा शब्दाचा पर्यायवाची शब्द आपल्याला लिहायचा आहे। तर याप्रमाणे यांचं उत्तर आहे आकाश, तर आकाशचा काय होणार नभ, आणि सूर्य, सूर्यचा काय होणार रवी। तर याप्रमाणे असंही पर्यायवाची शब्द होऊन जाणार आहे किंवा जात आहे। तर आता आपण पाहणार आहे अजून काय बघूया। बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे पद्यांचा भावार्थ। चला बघूया। इस सड़क पर इस कदर कीचड़ बिछा है, हम किसी की पाव घुटनों तक सना है। तर चला बघूया। बघा, कवि दुष्यंत कुमार ने अपनी कविता को माध्यम बनाकर आज की घिनौनी मानसिकता वाली राजनीति का वर्णन किया है। तर याबद्दल जे कवी दुष्यंत कुमार जी आहे त्यांनी आपल्या कविता यातून माध्यमातून आज किंवा आजची जी घिनौनी मानसिकता आहे त्यांचं राजनीतिक वर्णन केलेले आहे। सडक पर इस कदर कीचड़ बिछा है, सडकावर या कदर कीचड़ सांडलेला आहे की हर किसी का पाव घुटनों तक सड़ गया, की हर जे माणूस आहे, हर जो व्यक्ती आहे त्यांचा पाय घुटनों तक सडून जाणार आहे। कहने का तात्पर्य ये है कि आज के नेता भी आम आदमी की नहीं सुनते। हा त्यांचा बातमी किंवा कहण्याचा तात्पर्य आहे की आज जे नेता बनवले आहे आम्ही लोक ते आम आदमी म्हणजे जे सामान्य माणूस आहे त्यांचा काहीही ऐकत नाही है। वे भी औरों की तरह सिर्फ पैसा, प्रसिद्धी और शौक के लिए राजनीति कर रहे। ते पण औरों सारखा म्हणजे वेगवेगळा सारखा किंवा जसं लोक करत आहे तसं सारखा सिर्फ त्यांचा प्रसिद्धी किंवा शौक करत आहे किंवा राजनीति करत आहे। उन्हें आम जनता से कोई लेना देना नहीं, त्यांना आम जनता तो कोणतंही लेणं देण नाही आहे। कवि यांचा अनुसार सभी राजनेता एक थाली के चट्टे बट्टे बन गए हैं। कवि यांच्या अनुसार सगळं जे नेता आहे जे किंवा राजनेता आहे ते एकच थालीचा चट्टे बट्टे बनून जाणार आहे और अपना स्वार्थ साध रहे आणि आपल्या स्वार्थचे साधत आहे। कळलं? हो। तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला पद्यांश यांच्या प्रश्न उत्तरे पण आपल्याला देणार आहे। तर याबद्दल आपल्याला कसं शोध करायचे किंवा त्यांचे प्रश्न उत्तर किंवा स्वमत कशा प्रमाणे येणार हे आपण सगळं पाहिलं। तर तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या
आणि सर्वश्रेष्ठ मोठी जेव्हा तुम्ही ऐकणार तर तुम्हाला समजणार आहे. तर ऐकून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.